नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा केळवे बीचवरील शीतला माता मंदिर येथे। मित्रांनो, केळवा हे शहर वेस्टर्न रेल्वेवर वसलेले असून मुंबई स्थानकापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर, पालघर आणि सफाई रेल्वे स्थानकापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आणि केळवा रोड रेल्वे स्थानकापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे। हे भगवान रामांच्या पावलांचे ठसे असलेली अशी पवित्र भूमी आहे। केळवा शहराच्या किनाऱ्यावर देवी शीतला मातेचे एक अतिशय प्राचीन मंदिर होतं आणि जवळजवळ सुमारे 300 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। त्यानंतर हे मंदिर जीर्ण होत गेले आणि खूप काळानंतर परत एकदा केळव्यातील ग्रामस्थांनी 1986 मध्ये याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार केला आणि एक समिती स्थापन केली, जी समिती सध्या या मंदिराचे सर्व देखभाल करते। शेकडो पर्यटक केळवा येथे बीचवर फिरण्यासाठी येत असतात मित्रांनो, आणि जेव्हाही तुम्ही केळवा बीचला व्हिजिट देणार त्यावेळी शीतला माता मंदिराला भेट द्यायला चुकूनही विसरू नका, कारण की हे बीच पासून अतिशय जवळ असे हे प्राचीन मंदिर आहे। मंदिरातील मूर्तीबद्दल सांगायचे झाले तर अखंड दगडात कोरलेली ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि डोळ्यांना खूपच आनंद देणारी आहे। ही देवता शांत, शीतल आणि शांत आहे, म्हणूनच तिला शीतलाई हे नाव देण्यात आले आहे। एक जिवंत देवता आहे आणि आपल्यावर नेहमीच तिची कृपादृष्टी असते। हजारो भक्तांनी अनुभवले आहे की ती विविध आजार आणि अडचणींपासून लोकांना मुक्त करते। महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील असंख्य भक्तांचे आसेचे आणि श्रद्धेचे स्थान हे आहे। शीतला मातेच्या बाजूलाच आपल्याला सिद्धिविनायकाची मूर्ती देखील दिसते, ती सुद्धा अखंड अशा दगडात कोरलेली आहे। शीतला मातेच्या उत्तरेकडील बाजूला स्वयंभू भगवान शिवाचे मंदिर आहे। भगवान रामाच्या तपश्चर्येमुळे भगवान शिवाचे हे प्रतीक गंगा नदीसोबत वाळूतून प्रकट झाले। वाळूत निघणारे असे स्वयंभू प्रतीक भारतात एकमेव आहे आणि म्हणूनच त्याला भवानी शंकर वालुकेश्वर असे देखील म्हणतात। भगवान रामाने नियमानुसार या चिन्हाची पूजा केली आणि गंगेचे पवित्र पाणी पिऊन ज्यातून प्रतीक बाहेर पडले ते लोक श्वानासह भगवान वालुकेश्वराच्या चिन्हाच्या शिखरावरून वायुपुत्र हनुमानाच्या मदतीने लोकांकडे निघाले। शीतला माता मंदिर समोर तळे जे आहे ते खूप प्राचीन आहे। ते भगवान रामाच्या काळापासूनचे आहे। राम रावण युद्धाच्या वेळी रामाने अहि आणि मी या राक्षसांचा नाश केल्यानंतर लंकेला जाण्यापूर्वी कर्दळीवाह म्हणजेच आधुनिक केळवे येथे वास्तव्य केले। भगवान शिवाचे एक प्रामाणिक भक्त असल्याने रामाला भगवान शिवाच्या प्रतीकावर पवित्र माता शिंपडण्याची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी जमिनीत बाण मारला आणि तेथे पाण्याचा एक सुंदर तलाव होता, जो आज रामकुंड या नावाने ओळखला जातो। आजही भक्त त्यांच्या पूजेसाठी, शिवचिन्हाच्या पवित्र पाणी शिंपडण्यासाठी आणि आजारांपासून आणि त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी रामकुंडातील पाण्याचा वापर करतात। त्यांच्यापासून येणारा सर्व आजार आणि आपत्तींपासून मुक्त होण्यासाठी ते पवित्र पाणी वापरतात। दक्षिणेला शीतलादेवी मंदिराजवळ एक लहान हनुमान मंदिर पण आहे। मूर्ती पूर्वेकडे तोंड करून आहे, ती अखंड संगमरवरात कोरलेली आहे। प्रतिमेच्या बाजूला एक छोटी संगमरवरी प्रतिमा देखील आहे, ज्याच्यावर लोक तेल व पाणी पूजेसाठी अर्पण करतात। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब